हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत कद्दूचा चिला। एकदम हेल्दी असा, एकदम वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे ही। काहीतरी नवीन बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा। चला तर पाहूया आपण हा कद्दूचा चिला कसा बनवायचा ते। हा कद्दू, आम्ही ह्याला कद्दू बोलतो, तुम्ही याला काय बोलता नक्की सांगा। काही जण लौकी बोलतात। हे मी अर्ध घेतलेली आहे कट करून आणि यावरचं जे साल्ट आहे ना ते मी काढून घेते। साल्ट काढून घेऊन आपल्याला हे खिसून घ्यायचे आहे। खिसणीने मी याला खिसून घेते पूर्ण। हे पहा, मी कद्दू छान असं किसून घेतलेली आहे। आता त्यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा टाकते आणि हिरव्या मिरच्या टाकते 3-4 बारीक कट केलेल्या, आणि जिरेही टाकते यामध्ये, आणि ओवा टाकते अर्धा चम्मच, आणि मीठ 1 चम्मच, आणि थोडीशी हळद, आणि काळी मिरी पूड टाकायची आपल्याला अर्धा चम्मच यामध्ये। याने खूप छान टेस्ट येते। आणि 1 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे, आणि अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट। आणि आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचे। मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेली आहे, आणि यामध्ये आता कोथिंबीर टाकायची भरपूर अशी, आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। असं छान असा बॅटर बनवायचे आपल्याला। थोडं पाणी टाकून मिक्स करायचं, जास्त एकदाच पाणी टाकून नका करू, मग ते पातळही होतं। हे पहा, आता मला हे थोडंसं पातळ वाटतंय म्हणून मी यामध्ये परत थोडंसं तांदळाचं पीठ टाकते। जे वाटीमध्ये शिल्लक होतं ना ते मी यासाठी पूर्ण 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेली आहे, आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तांदळाच्या पिठामुळे एकदम क्रिस्पी आणि खूप छान होतात हे चिले। हे पहा, ही कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला बॅटरची। आपला बॅटर तयार आहे। आता एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेते, आणि या तेलावरती आपल्याला जिरे टाकायचे, अर्धा चम्मच जिरे, आणि मोहरी टाकायची आहे, थोडीशी मोहरी, आणि भरपूर असे पांढरे तीळ टाकायचे त्या तेलावरती। हे जे आपण तेलामध्ये जिरे, मोहरी आणि तिळाची जी फोडणी देतोय त्यामुळे चिल्याला खूप छान आणि वेगळ्या प्रकारची टेस्ट येते। आता यावरती आपण जे बॅटर बनवलं होतं त्या बॅटरचं चिला टाकून घेऊया। एकदम पातळही नाही बनवायचं, मीडियम साईजचा बनवायचा हा चिला। या पद्धतीने पसरून घ्यायचे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपला चिला झाकून ठेवून 5 मिनिटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहे, आणि खालच्या साईडने व्यवस्थित असा आपला चिला भाजलेला आहे। आता मी याच्यावरतून बटर लावून घेते। तुम्हाला हवं तर तेल लावा, तूप काहीही लावू शकता। मी याला बटर लावून घेते भरपूर असा। मुलांना टिफिनमध्ये द्यायला खूप चांगला आहे हा चिला, काहीतरी वेगळा असा। मुलांनाही आवडेल, आणि सकाळी सकाळी खूप पटकन बनतो, झटपट बनतो। हे पहा, मी याला पलटून घेतले, आणि दुसऱ्या साईडनेही 3-4 मिनिटं याला भाजून घेते। पलटवत 2-3 वेळा आपल्याला व्यवस्थित असं क्रिस्पी होईपर्यंत हे चिला मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे। हा चिला पाहू शकता, मस्त असा क्रिस्पी झालेला आहे, किती छान दिसतोय। टेस्ट तर खूप भारी लागते या चिल्याची।
तुम्ही एकदा घरी नक्कीच बनवा. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे हे छान कडक असं क्रिस्पी होतो आणि तीळ आणि जिरे मोहरीची फोडणी असल्यामुळे खूप छान टेस्ट येते या चिल्याला. हे पहा किती मस्त दिसतोय. सकाळी सकाळी एकदम झटपट बनतो. तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता, सकाळी नाश्त्याला बनवू शकता आणि दह्यासोबत किंवा सॉससोबत खायला खूप छान लागतो हा चिला. तुम्ही जर कधी या पद्धतीने बनवला नसेल कद्दूचा चिला तर एकदा नक्कीच बनवून पहा. बऱ्याच जणांना कद्दू आवडत नाही, कद्दूची भाजी वगैरे, तर हे या पद्धतीने तुम्ही याचा चिला बनवून खाऊ शकता. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा किती मस्त दिसतोय आणि क्रिस्पी पण झालेला आहे. दह्यासोबत खायला खूप छान लागतो. आपण पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.